नमस्कार. राहायला आलो आहे बारामती तालुक्यात आणि नगरपालिकांच्या निवडणुकीचा इथं धुमाकूळ चालू आहे. काहीतरी मध्ये भ्रष्टाचार झाला म्हणून निवडणुका पुढे ढकलल्या आणि राडा चालू आहे बाहेर. तुतारी आणि घड्याळ किती वेळा प्रचार करावा. बरं, इथं सगळी मतं कोणाला पडणार आहे ते सगळ्यांनाच माहिती असूनसुद्धा प्रचाराचा राडा चालू आहे आणि शांततेचा अतिशय भंग चालू आहे. तर ते सहन करत करत आजचा व्हिडिओ करतो आहे. बाहेर घड्याळ आणि तुतारीचे अतिशय वाईट आवाज, वाईट सादरीकरण आणि एकाच दारात येऊन ते सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत नुसतं बोंबलत राहतात. मतं पक्की असूनसुद्धा ते बोंबलत राहतात, पक्के मतदार करायचा प्रयत्न करतात. त्याच्यात हा व्हिडिओ करतो आहे आजचा. आणि असंच होणार, कारण माझ्याकडे काही यंत्रणा नाही आणि साधनं नाहीत की व्हिडिओ कसे करावेत आणि मग ते पद्धतशीर बसावं. कपडे, मेकअप, सेटअप, लाईट्स वगैरे काही नाही. जे आहे ते आहे आणि ठरलं आहे आपलं बोलायचं म्हणून. गेले काही दिवस मी सोशल मीडियात वाचतोय म्हणण्यापेक्षा चर्चा ऐकतो आहे की लग्नसंस्था टिकणार की नाही. आणि लग्नसंस्थेबद्दल खूप लोक काही आपापली मतं मांडत आहेत. ती योग्य पण आहेत. आपल्या तक्रारी करतायत, आपल्या सूचना करतायत आणि ऐकताना वाचताना मजाही वाटते की खूप सुस्त आहे लोकांना. आणि लग्नसंस्थेबद्दल असं होईल तसं होईल असे अंदाज वर्तवत आहेत. तर होईल, पण मला वाटत राहतं की मुळात लग्नसंस्था नावाचं ते की आत्ताच्या पातळीवर, आत्ताच्या जगात ज्या काही विधियुक्त, बांधीव आणि धार्मिक किंवा सरकारी कर्मकांड करून ठेवलीत, तर लग्न ही फार जुनी संस्था आहे असं मला वाटतं. लग्नसंस्था हा शब्द जेव्हा आपण वापरतो तेव्हा एकच एक पद्धतीचं लग्न असं गृहीत नाही धरता येत. आणि यात लग्नसंस्था मोडेल का, तर मला नाही वाटत लग्नसंस्था कधीच मोडेल. कारण लग्नसंस्था या शब्दावरच बोलायचं ठरलं तर ज्या दिवशी पहिल्या स्त्रीचा आणि पहिल्या पुरुषाचा समागम झाला त्यालाच लग्न म्हटलं जातं. मग एका आयुष्यात किती लग्न वगैरे हा नंतरचा भाग आहे, किंवा करावीत की नाही, एकनिष्ठ राहावं की नाही, एकपत्नी व्रत पाळावं की नाही, किंवा एकपती व्रता वगैरे, ते जे काही असेल ते नंतरच्या गोष्टी आहेत. पण स्त्री पुरुषांचा समागम होणं ही एकमेव लग्न याची खूण आहे. संलग्न होणं एकमेकांशी हा लग्नाचा खरा मूळ अर्थ आहे. ते एकमेकांशी संलग्न होणं, तर मग त्या संलग्नतेतून नुसत्या लैंगिक संलग्नतेच्या पुढं जाऊन माणसानं ठरवलं की त्याला मेंदू आहे, त्याला शरीर आहे, त्याला जीव आहे, त्याला मन आहे, असे अवयव तयार करत गेला माणूस. जीव आणि मन काही सापडत नाही, पण तरी ठीक आहे, ते अवयव आहेत असं गृहीत धरलं माणसानं माणसाच्या विकासाबरोबर. आणि मग त्या संलग्न होण्यात नुसतं शारीरिक संलग्नता राहिली नाही, तर त्यात मानसिक आली, बौद्धिक आली, प्रत्येक क्षणाची संलग्नता आली. आणि मग त्यातनं पुढं ते प्रेम नावाची गोष्ट आली की प्रेम असलं पाहिजे, एकमेकांना जोडून घेतलं पाहिजे आणि आयुष्यभर एकमेकांबरोबर राहिलं पाहिजे, साथीदार असलं पाहिजे, कायमचं साहचर्य असलं पाहिजे, साहचर्य. तर ते याच्यासाठी लग्न विकसित झालं. आता यातला साहचर्याचा भाग खूप महत्त्वाचा आहे आणि तो नुसता लैंगिक नाही आहे. लग्नसंस्था नुसती लैंगिक म्हणायची ठरली ना, तर आपण मुळात सगळे सहसा एकनिष्ठ राहिलेलो नसतो. आपण एकनिष्ठतेचा मुखवटा पांघरलेले सगळे अनेकनिष्ठ लोक आहोत. म्हणजे लग्न ठरवताना किंवा आपण कोणाच्या तरी प्रेमात पडताना आपण कधी एकनिष्ठ वगैरे नसतो. कधीही असं झालेलं नाही की आयुष्यात मला पहिली एक स्त्री दिसली आहे किंवा मला एखादा पहिला पुरुष दिसलो आहे आणि त्या क्षणी मी प्रेमात पडलो आहे आणि मग ते प्रेम आयुष्यभर टिकलं, असं होत नाही. निसर्गाचा तो नियम आहे. माणसं शक्यतो या निष्ठावान नसतात. कुठल्या अर्थानं? लैंगिक, मानसिक आणि बौद्धिक अर्थानं. तर जर निष्ठाच नसेल तर त्या लग्नाला अर्थ नाही, असं ते आहे. म्हणजे मग संलग्नतेचा जो शारीरिक अर्थ उरतो, शारीर अर्थ उरतो, तेवढ्यापुरतंच लग्न टिकतं किंवा तेवढ्यापुरतंच असतं असंच म्हणावं लागेल. त्यामुळे जुन्या काळापासून लग्नसंस्था चालत आली, आजही चालत आलेली आहे आणि ती पुढं चालत राहणार. जोवर स्त्री पुरुषांचे संबंध, लैंगिक संबंध होत राहत आहेत तोवर संलग्न होणं म्हणजेच लग्न होणं. आणि मग ती किती मिनिटाची असतील त्याला काही अर्थ राहत नाही.
म्हणजे जगानं निष्ठा पाळली आहे का म्हणायला निष्ठेच्या फार व्याख्या केल्या आणि त्यांना सुखाचे मार्ग आहेत वगैरे असं जगानं सांगितलं. म्हणजे समाजरचनेनं नियम सांगताना खूप सांगितले की तुम्ही निष्ठावान राहिलात आणि एकमेकांच्या बरोबर राहिला तर फार आनंददायी असतं. कारण जगण्यात फक्त लैंगिक सुख नाही आहे, मानसिक दुःख आहेत, मानसिक सुख आहेत आणि एकमेकांची मदतीची गरज असते. शरीरांनी एकमेकांना शरीरांची मदत करता येते, शरीरांना मदत करता येते. अन्न, पाणी, औषधं, अनेक गरजा आहेत, कपडे, कामं, पैसा, मुलं होणं, असं सगळं आहे. आणि आता मूल होणं एवढंच काही लग्नाचा उद्देश राहिलेला नाही. पूर्वीचा तो होता की वंशाला दिवा पाहिजे वगैरे, म्हणजे स्वतःला महान वंशाचं समजायचं, तर ते खरं मानवी वंशाला आणि तेवढंच एक काम आहे. खरं तर स्त्री पुरुषांनी काय एकत्र यायचं तर निसर्गानं सांगितलं तुम्ही पुढची पिढी जन्माला घाला. मनुष्य जातीसाठी किंवा कुठल्याही सजीवासाठी महत्त्वाचं एकच काम आहे, ते तुम्ही पुढची पिढी जन्माला घाला तुम्हाला हवी असेल तर, आणि पुढं टिकवून धरा तुमचा वंश. कुणाचा वंश तर मानव वंश, तुमच्या घराण्याचा वंश वगैरे असं काही नसतं. आणि मग ते याच्यावर मानववंश टिकवण्यासाठी मग मुलं होत राहिलेली आहेत. पण मुलं होण्यासाठी लग्नसंस्था असं नाहीच आहे. म्हणजे जी विधींची लग्नसंस्था आहे ती, त्याच्यात मग माणसानंच विकसित झाल्यावर मनं गुंतवली, बुद्धी गुंतवली, मेंदू गुंतवले, व्यवहार गुंतवले, घरं असले पाहिजेत, संसार असले पाहिजेत, नातेसंबंध असले पाहिजेत, असा सगळा मोठा पसारा मांडला. लग्नसंस्था ही फक्त समागमापुरती सीमित न ठेवता तिला एक विस्तृत स्वरूप दिलं, एक कुटुंबाची रचना दिली, एकमेकांना आधार दिला, रडायला जागा दिली, हसायला जागा दिली, असं ती लग्नसंस्थेचं मोठं स्वरूप आहे. मग ही टिकणार का? आणि का का कुठंतरी मी वाचलं की ते लग्नसंस्था पुरुष सत्ताक आहे. मला नाही वाटत तसं. म्हणजे पुरुष सत्ताक आहे तर ती दिसण्याच्या आणि विधींच्या आणि घरातल्या आपल्या एकूण दादागिरीच्या मालमत्तेच्या मालकीच्या बाजूनं पुरुष सत्ताकच आहे. पण स्त्री सत्ताक व्यवस्था नव्हती का लग्नात तर ती होती, आजही आहे. आणि काही वेळा तर मातृसत्ताक पद्धतीत मातृत्वच चालत राहिलं. आपल्या केरळ बिरळची उदाहरणं आपण देत राहतो की तिथं आईच प्रमुख असते, स्त्रीच प्रमुख असते. तर अशा जगभर त्याही संस्कृती राहिल्यात. आदिवासींचा काही उल्लेख करतो आपण, तर आदिवासींपेक्षा आपण काही वेगळे आहोत असं मला नाही वाटत. आपण सगळं मानवी समाज आहोत आणि वेगवेगळ्या प्रथा आहेत. मग पुरुष सत्ताक आहे तर ते बरोबर आहे एका अर्थानं. म्हणजे स्त्रीला किंमत नाही, स्त्री ही दुय्यम ठरवली गेली आणि ती वापराची वस्तू ठरवली गेली. ती लैंगिक यंत्र आहे हे तर खरंच आहे, पण घरातल्या कामांचं पण यंत्र आहे हेही ठरवलं गेलं. आणि मग स्त्रिया आत्ता बंडखोरी करायला लागल्या आणि आत्ताच करत होत्या असं काही नाही. पूर्वी पण नुसत्या ऐशोआरामात राहणारे पण स्त्रिया होऊन गेलेल्या आहेत. पण बहुशः भारतीय स्त्रीला एकूणच सगळ्या समाजाचं विशेषतः आदिवासी समुदाय सोडले तर बहुशः स्त्री ही स्वतंत्र नव्हती. स्त्री ही संपत्तीत गणली गेली. स्त्री ही काय तिला क्षेत्र, शेती, पीक काढून देणारी शेती असं म्हटलं गेलं. तर हे सगळे हिणवणुकीच्या गोष्टी होत्या आणि स्त्रीचा त्या अर्थानं सन्मान नाही केला हे मान्यच करावं लागेल. ती लैंगिक यंत्राबरोबर कामाचं यंत्र, तिनं धुणी भांडी करायची. आणि पूर्वीच्या काळात आता माझ्या स्वतःच्या पिढीपर्यंत लोकांना, त्या मुलींना विचारलं जायचं तुला धुणी येतात का, भांडी येतात का, शिवणं टिपणं येतात का. आणि मूर्खासारखा प्रश्न विचारायचे, तुला गाणं म्हणता येतं का, म्हण बाळ गाणं एखादं, तुझं नाव काय वगैरे. इतका बालिशपणा म्हणजे मुलगी करायला चाललो आहे आपण, लग्न करून आणायला चाललो आहे तर ते जणू काहीतरी अपमान करायला चाललो आहे त्या मुलीचा आणि तिच्या घरच्यांचा, असंच ते होतं. मग आत्ता कुठं मुली आवाज काढायला लागल्या, मागे आवाज काढत होत्या पण ते दुर्मिळ होते. आत्ता काय झालं आहे, एकूणच सामुदायिक दिसायला लागलं आहे. जग इतकं टेक्नॉलॉजीनं विकसित झालं आणि या टेक्नॉलॉजी स्त्रियांच्याही हातात गेल्या आणि त्यातनं त्यांनाही जग कळायला लागलं आणि त्याचा फायदा असा झाला की त्यांना स्वतःचा विचार करण्याची क्षमता आली. आणि हे सगळ्या स्त्रियांबाबत नाही, अजूनही खूप स्त्रिया मागास पद्धतीनंच विचार करतात. लग्न, संसार, समागम या गोष्टीचा, पावित्र्य, योनिशुचिता असा सगळा विचार मागचाच चालू आहे. पण आत्ता जे काही चालू आहे त्या स्त्रिया बंडखोरीला आल्यात असं मला नाही बंडखोरी हा शब्द आवडत. मला असं वाटतं की ही प्रक्रिया स्त्रियांच्या माणूस होण्याची आहे. इथं त्या माणूस म्हणून उभ्या राहणार आणि कोणाच्या बरोबरीनं वगैरे नाही. ते पुरुषाची बरोबरी वगैरे हे शब्द तर मला कधीच आवडलेले नाही. पुरुषाच्या बरोबरीला स्त्रीनं जावं असं पुरुषाकडं काहीही वैशिष्ट्य नाही, काहीही नाही. त्यामुळं कोणाची बरोबरी, तो स्त्री पुरुष झगड्यातला तो एक महत्त्वाचा वाद आहे, कोण कोणाच्या बरोबरीला जाणार. तर ते बरोबरी वगैरे हा शब्द तिथं नाही. बरोबरी माणसाची,
पुरुषाच्या बरोबरीला अजिबातच नाही. अजिबातच नाही. म्हणजे ही व्याख्याच मान्य होत नाही की पुरुषाच्या बरोबरीला स्त्रियांनी जावं. का जावं? काय करतात पुरुष असं वेगळं? काय करतात? तर ते पुरुष कर्तबगार असतात आणि पुरुषांवर बलात्कार होत नाहीत. पुरुषांवर बलात्कार होत नाहीत. करतात कोण? पुरुष करतात ना बलात्कार. तर पुरुषांच्या बरोबरीला कशाला जायचं स्त्रियांनी? बलात्कार करायला. तर पुरुषाच्या बरोबरीला जावं असं काही पुरुषात खासियत किंवा त्याचं फार सन्माननीय गुण आहे वगैरे असं काही नाही वाटत. हां, माणूस म्हणून एकमेकांना सन्मान देणं ते मात्र आपल्यातलं निसटलं. ते कबूल केलं पाहिजे. आणि आपण स्त्रियांशी फार दुय्यम दर्जाचं वागलो. स्त्रियांना फार वापरून घेतलं, तिला बंधनं घातली. म्हणजे स्त्रीनं बसायचं कसं, हसायचं कसं, स्त्रीच्या बांगडीचा आवाज नाही आला पाहिजे. स्वयंपाक करताना बांगडीचा आवाज नाही आला पाहिजे. पाहुण्यांना कळलं नाही पाहिजे बाई आज स्वयंपाक करते. खाताना कळतं ना पाहुण्यांना बाईनं स्वयंपाक केल्याचं. बांगड्या वाजल्याचं नाही चालणार. मग बांगड्या म्हणावायच्या कशाला? बांगड्यांचे धंदे बंद पाडायचे ना जगातले. तर तसलं काही झालं. किती बंधनं, ती कशी हसतेन, कशी बोलतेन, कशी दिसतेन, कितीतरी गोष्टी. मांडी घालून बसायचं नाही, पाय लांबून बसायचं नाही, पाठीवर झोपायचं नाही, कितीतरी नियम. उमरेच्या बाहेर यायचं नाही, ते गोशा, बुरखा. आणि ते फक्त मुसलमानांचं नाही, सगळ्या बावळट जाती आपल्या आपल्या बायकांना चेपत राहिल्या. आणि मुसलमानांच्या बायकांना फार त्रास आहे वगैरे वगैरे असं करून स्वतःच्या बायकांकडे दुर्लक्ष करत राहिलं, ढकलत राहिलं. मुसलमानांच्या बायका फार वेदनेत आहेत. अरे तुमच्या बायकाही वेदनेतच होत्या. माणूसपणाची किंमत त्यांनाही नव्हती आणि यांनाही नाही. आणि गोशे सगळ्यांनी पाळले. आणि बलात्कार करणाऱ्या जाती तर सगळीकडे आहेत. घाणेरडच आहेत. धर्म ही तर अडसरच आहे स्त्रियांच्या बाबतीतली गोष्ट. आणि बावळटासारख्या त्या स्त्रिया पण सर्वात जास्ती जगात धार्मिक असतात त्या बाया असतात. पुन्हा त्याच घेतात अंगावर ओढून ते सगळे नियम, घाणेरडे, कर्मनिष्ठता, बावळटपणा, ते उपास, तपास, कर्मकांड, पूजा, अर्चा, प्रार्थना, नमाज, काय असेल ते. आणि काही त्या कुठल्या धर्माच्या कुठल्याच देवानं या बाईचं भलं केलेलं नाही. म्हणजे त्याही मूर्खच आहेत हे मला थेटच सांगायचं आहे. त्यांना अक्कल. आणि मग आता त्या बाया काहीतरी थोडी बंडखोरी तथाकथित करायला लागल्या तर एकूणच चर्चेलाच वाव मिळाला सगळ्यांना की काय करणार, बाया बिघडल्या. अरे बिघडल्या नाहीत, बिघडले नाहीत. त्या सन्मान मागतायत, त्या बरोबरी मागतायत आणि त्या माणूस म्हणून जगण्याची इच्छा व्यक्त करतायत. आणि स्पष्ट सांगायचं, आपण एकनिष्ठ कधीच नव्हतो, कधीच नव्हतो. आपण लाईनी मारताना सुद्धा अनेक जणी तपासून घेतल्यात. लग्नाच्या वेळेस सुद्धा अनेक पोरी आणि पोरं पाहून घ्यायचे आणि नकार द्यायचे, होकार द्यायचे. असली चाळे केलेत आपण. इथंच निष्ठा मेली. निष्ठावान कधीच नव्हतो आपण. आपल्या आवडीची पोरगी निवडणं. अरे काय जनावर आहात का? कापायला जनावर घ्यायचं असल्यासारखं मग ते नीट मांसल आहे का नाही वगैरे बघून घ्यायचं आणि वजन आहे का नाही त्याला आणि दिसतं कसं आहे, असतं कसं आहे, पैसा किती आहे. आपण कधी निष्ठावान होतो? त्याच्यावर ठरवावं लागेल काहीतरी. त्याच्यावर ठरवावं लागेल. तुमचे हे पाहण्याचे चाळे आहेत ना, प्रेमात पडताना सुद्धा आणि लग्न करताना सुद्धा, ते आधी बंद करावे लागतील. आपली आवड, आपली निवड. आणि सगळ्यात महत्त्वाचं, यातले 99% संसार परत टिकतच नाहीत. आणि टिकल्याचं आव आणतात आणि दुखावलेले असतात आतून. त्या नवरा बायकोचं आंतरिक पटतच नाही. एकमेकांबद्दल त्यांच्या डोक्यात असतेच तिडीक. म्हणजे पटापटी करून सुद्धा, प्रेमात पटवून सुद्धा एकमेकांना आणि लग्नात पटवून सुद्धा एकमेकांना पुन्हा लग्नाच्या संसाराच्या नावानं बट्ट्याबोळच असतो. ते या सगळ्याचं एकूण काहीतरी ठरवावं लागेल. त्यामुळे आता पोरी लग्न करतात आणि थोड्या वेळांना सोडून देतात वगैरे वगैरे, कंटाळतात. मग ते दुसरा नवरा, तिसरा नवरा यांचंही चालूच असतं. आपण त्याला विवाहबाह्य संबंध याचं ट्रान्सलेट इंटू गुड्ड मराठी लफडेबाज, लफडेबाजी असं करतात. तर लफडेबाज होतोच आपण सगळेच, आधीपासून होतो. सगळे कोणी ते आवबिव आणू नये.
फार ढोंगी आहोत आपण सार्वजनिक ठिकाणी सच्चरित्र एकनिष्ठ आहोत. प्रत्यक्ष मन मेंदू उकरून बघा, नाही सोडल्या कुठल्याच रस्त्यावरच्या बाया आपण पाहण्यातनं. निष्ठा ही मेंदूची गोष्ट आहे. ते नव्हतोच आपण कधी निष्ठावान. आणि ज्यांना संधी मिळाली ते लफडेबाजी करत राहिले. लफडेबाज नसते हे जग तर वेश्यावस्था नसते. आणि बायाही लफड्यांना काही चुकलेलं नाहीत. हे लफडं करायला पुन्हा दुसरी स्त्री लागते ना पुरुषांना, याचा अर्थ दुसरी स्त्री पण लफडेबाजच होती. तर लफडेबाजी नावाचं हे आहे ना, ते विवाहबाह्य संबंध इथं लग्नसंस्थेचं वाटोळं आधीपासूनच झालेलं आहे. त्यामुळं आत्ता काहीतरी नवीन घडतंय आणि मग आता मुली नकार द्यायला लागल्या. पोरांनी केलंय ते, पोरींनी पण केलंय आधी. आपल्याला माहितीच नव्हतं का? होतं ना. आपल्या बुडाखालचा सगळा अंधार आपल्या सगळ्यांना पाठ आहे. आपला समाज कसा आहे त्याच्यावर एकदा खुलून बोलूया ना. कशाला लपवाछपी करायची? चांगल्या मार्गाला लागायचं असेल ना आणि शांततेच्या मार्गाला लागायचं असेल ना तर आपण हे सगळं खुलून बोललं पाहिजे. आपल्या मनात येऊन गेलेल्या इच्छा, आपल्याला आवडलेले पुरुष, आपल्याला आवडलेल्या स्त्रिया, का त्या संधी मिळाली तर त्यांच्याशी झालेली लफडी. लग्नसंस्थेत विवाह हा शब्द येतो तर ते विवाहबाह्य संबंध असं नावाचं खेळ आहे आपल्याकडं. वेश्यावस्था चालतात, बलात्कार होतात स्त्रियांवर. तर हे सगळं आहे. तर मला असं वाटतं की हे सगळ्यांनी मिळून शांतपणे मार्ग काढणं गरजेचं आहे. मला सुचणारा मार्ग असा आहे, मी निष्ठेच्या बाजूचा माणूस आहे. मी निष्ठावान होतो का? तर नव्हतो. मला स्वतःला मान्य आहे ते. मी निष्ठावान कधीच नव्हतो. पण मी एक गोष्ट ठरवली होती की प्रेम आहे तर मरताना आपण सांगू आपलं या आयुष्यात कोणचा खरा जोडीदार होता. मानसिक विजातीय बरं का, विजातीय जोडीदार कोण होता याचा शोध घेऊ आणि त्याला सांगू की येस, मी तुझ्यावर आयुष्यभर प्रेम केलं. प्रेम, निष्ठा हे शब्द आहेत. आणि लग्नात नुसता समागम नाही. आपण खूपच हिशोबी झालो आणि म्हणालो की 24 तासात 15 मिनिटाचा समागम केला जातो, तर 23 तास 45 मिनटं उरतात. आणि अशा आयुष्याची आणि लहानपणाचा काळ सोडला आणि म्हातारपणाचा काळ गृहीत धरला तर समागम ही सातत्यपूर्ण गोष्ट नाही. शारीरिक समागम ही मधून घडणारी घटना आहे. मग बाकी लागतं साहचर्य, सहजीवन. त्याच्या जोडीदाराचं काय करणार? आपण किती ठिकाणी फिरत राहणार? घटस्फोट हा मार्ग आहे असं म्हटलं जातं. आहे. जिथं खूप वैताग होतो ना, जिथं खूप कंटाळा येतो, जिथं खूप अन्याय होतो, जिथं आणि फक्त पुरुषांकडनं नाही, त्या दोन्ही बाजूंनी जिथं अन्याय होतो ना तिथून घटस्फोट घेतला पाहिजे. पण घटस्फोट घेतानाही त्या जखमा कायम राहतात. जे नातं तुटतं ना, हे तुटलेल्या नात्यांच्या जखमा आपल्याला जाणीव आहे. आपला मेंदू इतका विकसित झाला आहे की आपले नेणिवेत ते सगळं साठत राहतं आणि त्याचं दुखणं होतं. मानसिक दुखणं होतं आणि त्यातनं शारीरिक दुखणे होतात. नाती तुटणं तर नातं जुळूनच राहील असं नाही का काही करता येणार असं मला सुचत राहतं. मी याच्यावरच लिहित राहिलो, याच्यावरच बडबडत राहिलो, थोडं भाबडेपणानं बोलत राहिलो. टिकून राहा, निष्ठावान राहा. तर निष्ठावान पूर्ण आयुष्याचा जोडीदार एकमेकांच्या बरोबर राहील अशी काही व्यवस्था नाही का निर्माण करता येणार? समाज, आपली कुटुंब संस्था, आपली लग्न संस्था समजूतदार नाही का होणार? एकमेकांना माणूस म्हणून सन्मान नाही का देणार? स्त्रीकडं स्त्री म्हणून पाहून दुय्यम दर्जानं पाहण्यापेक्षा आणि पुरुषाकडं प्रथम दर्जानं पाहण्यापेक्षा दोघंही समान दर्जाचे आहेत, समान विचारांचे आहेत, समान धारणांचे आहेत आणि समान कष्टांनी एकमेकांचं आयुष्य उभं करतात. एकमेकांच्या आयुष्याला उभं राहायला मदत ही स्त्री पुरुषांचीच होते एकमेकांना. मग घरसंस्थेचं काय होईल, नातेसंबंधांचं काय होईल असाही विचार केला पाहिजे. म्हणजे ते काही विचार असे दिसले की स्त्रिया आता याला सोडून त्याला लग्न करूच नाही. म्हणजे त्या ध्वनीत असं होतं की तिला वाटेल त्याच्याबरोबर ती समागम करेल आणि त्याला वाटेल तो तिच्याबरोबर समागम करेल. मग लिव्ह इन रिलेशनशिप आलं आणि असे काही काही प्रथा आल्यात आणि आता तर पोरी किंवा पोरं दोघंही वागत आहेत तसं. तर तो जो मोकळेपणा आहे तो घ्यायला हरकत नाही. पण मग जोडीदार कोण राहणार? मनाला, मेंदूला, शरीराला. पैसा कायमचा जोडीदार नसतो. पैसा कमवून झाला ना की मन, मेंदूला कोणीतरी जोडीदार लागतो.
आणि तो खूप जवळचा लागतो, खूप अंतरंग जोडीदार लागतो. मैत्री या नात्यात ते अंतरंगता नसते. खूप आपल्या खतखोड्या माहिती असणं, आपले गुण माहिती असणं, आपले अवगुण माहिती असणं, हा जोडीदारच वेगळा असतो. मैत्रीत आपण कसे नाही आहोत हे दाखवणं होतं. नात्यात तसं होत नाही. खूप जवळच्या अंतरंग नात्यात आपण जसे आहोत तसे दिसतो. तर जसे आहोत तसं दिसणं आणि असणं हे स्वीकारता आलं पाहिजे. पण जसे आहोत तसं म्हणजे घाणेरडं असणं नव्हे, वाईट असणं, पापी असणं नव्हे, सज्जन असणं, सरळमार्गी असणं, निष्ठावान असणं, असं असणं. मग ते स्वीकारतील ना. स्त्रिया आत्ता जे वागत आहेत ना, मला वाटतं पुरुषांनी मधल्या काळात जे काही अत्याचार केलं ना स्त्रियांवर, मानसिक, शारीरिक, कौटुंबिक, सामाजिक, गेले 2-3 हजार वर्ष धर्मांच्या स्थापना झाल्यापासून स्त्रियांचे हाल खूप झाले, खूपच झाले. इतका कोंडी, इतकी कोंडी, इतका मारा. तर त्या सगळ्याचं उत्तर म्हणून आत्ता स्त्रिया आवाज काढत आहेत. तर तो आवाज समजून घेतला पाहिजे असं मला वाटतं. त्यांना काय म्हणायचं आहे, काय जगायचं आहे, आणि सगळ्या वडीलधाऱ्यांनी किंवा सगळ्या समाजांना बसून निर्णायक झालं पाहिजे, याच्यावर चर्चा झाली पाहिजे की या स्त्रिया उच्छृंखल वागायला निघाल्यात. तर नाही, उच्छृंखलपणा हा जुनाच गुण आहे आपला. म्हणजे धर्म, लग्नसंस्था, कुटुंबसंस्था, विवाह संस्था असं सगळं असून सुद्धा आपण स्त्री पुरुष दोघंही उच्छृंखलच होतो. ते लपून होतं आणि त्याचं पाप उलट जाणवत राहिलं. आत्ता स्त्रिया थोडं बंड करायला लागल्या, पोरं पण बंड करायला लागली. तर त्यांना घेऊन बसलं पाहिजे. आणि काय जगणार आहात. मला फक्त एवढाच प्रश्न पडतो की 10 मिनिटाला नातं बदलणं किंवा दिवसागणिक नातं बदलणं, आठवड्याला नातं बदलणं, महिन्याला नातं बदलणं, नाती ही बदलासाठी असतात का. तो तर मग रोजचा व्यवहार झाला. बाजारात जाऊन ही भाजी घेतली, ती भाजी घेतली, ती भाजी घेतली, असाच तो प्रकार झाला. तसं होणार असेल तर मग एक आहे की भाजी घ्यायला जायला अंगात त्राणच उरणार नाही असा एक दिवस येतो. त्या दिवशी कोण भाजी आणून देणार, ते फार महत्त्वाचं वाटतं मला. जोडीदार हा नुसता लैंगिक नाही. जोडीदार हा मानसिक, भावनिक, बौद्धिक असतो. तो आधार असतो. आजारी पडणं या नावाची एक गोष्ट आहे. आणि आता तर माणसं आजारी 100% पडतात. कारण इतकं रासायनिक दूध, इतकं रासायनिक अन्न, इतकी रासायनिक हवा, इतकं आपण रासायनिक औषधं असं करून करून इतकं सडवलं आहे की माणसाला आजारपण येतं आणि मरावंसं वाटत नाही. तर मरण्याआधीचं ते जे आजारपण आहे ना, ते काढायला माणसंच लागतात. आणि सगळ्यांकडे पैसे नसतात. खूप श्रीमंती आणि मग नोकर ठेवले वगैरे. नोकरही माणसंच आहेत पुन्हा. त्यांच्याही घरात पुन्हा आजारपण आहेतच. तर आपण एकूण समाजाचा विचार करू 850 कोटींचा, की हे कसे जगणार आहेत. रोज जोडीदार बदलणं. लफडेबाजीला माझा विरोध आहे. लफडी करतच राहिलो आहे आपण. निष्ठावान कधीच नव्हतो. पण याच्या बाहेर येऊन कधीतरी निष्ठेच्या नात्याला जाणार की नाही. तर मधली ही चर्चा मौलिक वाटते मला की लग्न संस्था, मुली कसा विचार करतायत, पुरुष सत्ता काय. तर होय, पुरुष सत्तेतनं बाहेर काढलं पाहिजे लग्न संस्था आणि माणूस सत्तेला आणली पाहिजे, मानवी सत्तेला आणली पाहिजे. दोघांचा सन्मान, दोघांचा विचार, दोन्ही कुटुंब जुळणं. आता दोन्ही कुटुंबांची जबाबदारी नको असते वगैरे, ठीक आहे. तुमची जबाबदारी कोण घेणार आहे. नातेसंबंध तोडून निघाला. ती इतकी सुंदर रचना आहे नातेसंबंधाची. एक आईबाप लागतात, ते सांभाळत राहतात. काय होणार आहे. आदिम काळात लहान मुलं जन्माला आली, स्त्री पुरुषांना माहितीच नव्हतं आपल्यामुळंच मुलं होतात म्हणून. समागम व्हायचे आणि बाई आपलीच गरोदर राहायची आणि जिथं बाळ वाढेल, काही त्यातल्या बायांनी वाढवलं आपल्याला म्हणून जगलो आपण. काही बाया फेकून द्यायच्या नाळ तोडून झालेलं बाळ. हे आपल्या आदिम पुरुषांचा, जमातींचा इतिहास आहे. पुन्हा त्या काळाला जायचं आहे. झालेली बाळं ती फेकून देणार आणि एकटे पडाल त्याचं काय करणार आहात. तुम्हाला कोण जगवणार आहे. तुम्ही जन्माला आलाय, थोडं वयात आलाय म्हणून तुम्ही रग दाखवून सांगणार की नाही आम्हाला ही सगळीच व्यवस्था बदलायची आहे. सगळी व्यवस्था वगैरे बदलण्याची गरज नाही. व्यवस्थेतलं वाईट काय आहे ते बाजूला काढून चांगली व्यवस्था म्हणून काय करता येईल आणि कायमचे जोडीदार म्हणून कसं राहता येईल. सतत जोडीदार बाळगणं याला काही अर्थ नाही. सतत जोडीदार बदलणं याला काही अर्थ नाही. किती बदलणार एका आयुष्यात. बरं, जग विशाल आहे. 850 कोटी जगाची लोकसंख्या आहे. त्यातली 425 लोक पुरुष आहेत आणि 425 स्त्री आहेत. किती लोकांवर लाईनी मारणार आणि किती लोकांबरोबर लफडी करणार.
आणि काय आनंद असतो त्या लफड्यात, ती अपराधी बोधच आहे. पण ठीक आहे, नाही अपराध बाळगले की मला लफडेबाज म्हणूनच जगायचं आहे. पुढं काय? पुढं काय? 15 मिनिटाचं लफडं बसा, ठीक आहे, 24 तास समागम करत बसा. सतत नाही बसू शकत. पोटासाठी कष्टाला जावं लागतं, आजारी पडावं लागतं, झाली मुलं तर त्यांना सांभाळावं लागतं. आणि समजा नाहीच मुलं जन्माला घातली तरी चालतं एक वेळ. तुमच्या स्वतःच्या म्हातारपणाचं काय? तुम्हाला जेव्हा एकटं एकटं वाटेल तेव्हा काय? सगळ्यात बिकट काय आहे माहिती आहे का? सगळ्या माणसांमधून असून अनेकांत अनेकांमध्ये असून आपण एकांतात असतो. तो एकांत भयावह नात असतो. त्याच्या मदतीचं काय? तर मला कुठलीच गोष्ट नाकारायची नाही सुधारण्याची. पण मूल्यव्यवस्थेतलं जे काही सांगितलं ना आदर्श, ते पण मला सोडायची इच्छा नाही. त्यामुळं बंडखोरी हा वगैरे शब्द नाही. हे असलं खूप वेळा होत आलं गेल्या 40 लाख वर्षात. खूप. आणि आपली जी संस्कृती 40-50 हजार वर्षांची मानवी संस्कृती, याच्यातही अनेक वेळा झाल्या. काय काय उलथापालथी खूप झाल्यात. ती लफडी झालीत, भांडणं झालीत, मारामारी झाल्यात, बलात्कार झालेत, सगळं. यातनं सुंदर व्यवस्थेकडे जाणं. म्हणजे आत्ता जो विषय आहे की स्त्री पुरुष मुली लग्न नाकारायला निघाल्यात आणि त्यांना दोन्ही घरं नको आहेत, त्यांना सासूरवास नको आहे, त्यांना स्वतंत्र उभं राहायचं वगैरे. तर स्वतंत्र या नावानं मानवी समाजात काही नाही. मानवी समाजात एक मजेशीर गोष्ट आहे, स्वातंत्र्य नावाची गोष्ट नाही. तुम्हाला जगायला इतर माणसांची मदत घ्यावी लागते आणि इतर माणसांना तुम्हाला मदत करावी लागते. जो कोणी म्हणाला की मी एकटाच उभं राहीन, एकट्याचं जग नाही. मानवी जग किंवा कुठल्याही सजीवाचं जग एकट्याचं नाही. इथं माणसं माणसांच्याच मदतीला येणार, माणसंच माणसांच्या मदतीला जाणार. आपण एकमेकांना मदत करत जगणार. तर लग्न ही मदतीची गोष्ट आहे, एकमेकांना आधार देण्याची गोष्ट आहे, दिलासा देण्याची गोष्ट आहे. मी एकमेकांना म्हणतो आहे. त्या बाईला आधार देणं वगैरे हे सोडून द्या. ते सासूरवाड्या आणि माहेरं वगैरे यातनं बाहेर येऊन आनंदी मानवी समाज या बाजूनं विचार करणं. मला जाणीव आहे, मी थोडं अर्धवट बोलतो आहे आत्ता, थोडं मोघम बोलतो आहे. पण टोकदार काही सापडेल तेव्हा निश्चित बोलू. याचं खरं कारण व्हिडिओ किती मोठे करायचे हा पण प्रश्न येतो. मी दीर्घच बोलतो आहे, पण बोलत राहू. कारण मागच्याही काही व्हिडिओजमध्ये मी बोललेलो आहे आणि याच्या पुढेही बोलू आणि या विषयांवर बोलू. कारण हे आपल्या जगण्याचे जिव्हाळ्याचे विषय आहेत. रोजची राजकारणानं हा पुढारी आणि त्यानं भ्रष्टाचार केला वगैरे हे याच्यावरही बोलू, पण ते फार दुय्यम विषय आहेत. हे मानवी जगण्यातले आपल्या भावनांचे विषय आहेत ना, तर भावनांचे विषय खूप आधी बोलू. काही कळलं नाही, थोडं प्रश्न उत्तरं कमेंट्स वगैरे केल्या तर आपण बोलू. काही टोकदारपणे विचारलं तर. आणि मला मी नेहमी सांगत आलो की मला थोडा स्मृतिभ्रंशाचा प्रकार आहे. मला लहानपणापासून लक्षात काही राहत नाही आणि बोलायला लागलो एकदा की खूप भावनाशील वाहवत जातो. त्यामुळे मुद्दे निष्ठूनही जातात. पण मी असंच बोलत राहणार आणि जे काही तुम्ही आठवण द्याल किंवा मलाही आठवतील तसे मुद्दे बोलत राहणार. डोक्यात चालू असतं खूप सारं. मग जसं आठवेल तसं बोलत राहू. धन्यवाद.